आपण सगळ्यांचे सन्माननीय नेते ज्यांनी भगव्यासाठी कोणत्याही प्रकारचं विचार न करता या महाराष्ट्राला भगव्यासाठी एक नवीन दिशा दिली असे माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे, माननीय नामदार प्रतापरावजी, माननीय संजयजी अडसूळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी या मंचावर दोन्ही बाजूला उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय उमेदवार, उपस्थित असलेले अमरावतीकर बंधू भगिनींनो, आपण सगळे भगवा प्रेमी आहोत, संस्कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत आणि म्हणून आपल्यापेक्षा परिवारातला ज्येष्ठ माणूस समोर असल्यानंतर जास्त बोलण्याची परंपरा आपली नाही आणि म्हणून आपल्या परिवारातले सर्वोच्च नेते याच्या आपल्या समोर उभे आहेत, त्यांच्या समोर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. आपण सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, येत्या 15 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची विश्रांती न घेता या अमरावती महानगरपालिकेमध्ये आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि तो इतिहास म्हणजे या महानगरपालिकेपर्यंत भगवा कसा पोहोचेल यासाठी आपल्याला अविरत कष्ट घ्यायचे आहेत. तो कष्ट घेण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहावं एवढीच कळकळीची विनंती करतो. आपल्या सर्व उमेदवारांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आई जगदंबेच्या चरणी हीच प्रार्थना करतो की या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जो भगवी आंधी सुरू झालेली आहे, ती भगवी आंधी सांभाळण्यासाठी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आई जगदंबेनी प्रचंड शक्ती व सद्बुद्धी द्यावी अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.